नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बी चव्हाण, कोल्हापूर. SGSH पब्लिकेशनच्या वतीने नुकत्याच माझ्या प्रकाशित झालेल्या गंध प्रीतीचा या काव्यसंग्रहातील एक कविता, बाप आणि मुलगीच्या अंतरीच्या भावना हळुवारपणे गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे सांगून जा. सांगून जा. अंगणी रेतीत बापाच्या कुशीत, आईच्या मिठीत हळूच एकदा तू येऊन जा. अंगणी रेतीत बापाच्या कुशीत, आईच्या मिठीत हळूच एकदा तू येऊन जा. येऊन जा, तू येऊन जा, मनातल्या मनात तू येऊन जा. येऊन जा, तू येऊन जा, मनातल्या मनात तू येऊन जा. ऐकून जा, तू ऐकून जा, मनातली व्यथा तू ऐकून जा. बघून जा, तू बघून जा, डोळ्यातल्या डोळ्यात तू बघून जा. सांगून जा, तू सांगून जा, कानातल्या कानात तू सांगून जा. कौतुक मनात घराच्या दारात, रांगोळी रंगात हळुवार नक्षी तू घेऊन जा. घेऊन जा, घेऊन जा, मनाची उभारी तू घेऊन जा. लेवून जा, तू लेवून जा, नक्षत्री चांदण तू लेवून जा. रुपेरी वाळूत माडाच्या वनात, सागरी लाटात आलेली मजा तू विसरून जा. विसरून जा, तू विसरून जा, हातातला हात तू विसरून जा. सोडून जा, तू सोडून जा, स्मृतीचा गंध तू सोडून जा. मणीच्या रंगात, रंगांच्या रेघात, कपड्यांच्या ढिगात हळूच घडी तू घालून जा. लेवून जा, तू लेवून जा, हवा तो साज तू लेवून जा. हसून जा, तू हसून जा, गालातल्या गालात तू हसून जा. कामाच्या व्यापात, देवाच्या दिव्यात, घरच्यांच्या प्रेमात साराशीन तू हरवून जा. हरवून जा, तू हरवून जा, दिलेल्या घरी तू हरवून जा. जोडून जा, तू जोडून जा, तुटलेला धागा तू जोडून जा. बघून जा, तू बघून जा, डोळ्यातल्या डोळ्यात तू बघून जा. सांगून जा, तू सांगून जा, कानातल्या कानात तू सांगून जा. कानातल्या कानात तू सांगून जा, कानातल्या कानात तू सांगून जा. थँक यू व्हेरी मच.